नमस्कार रसिको, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्रभू तुझं खूप स्वागत. आणि काय म्हणू, खूप उत्तम खेळ खेळलास बिग बॉसमध्ये, पण तुला काही ट्रॉफी मिळाली नाही. पण तू सर्वांचं मन जिंकलंस आणि आत्ता सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया आल्या आहेत की प्रभू अजून हवा होता त्यांना. काय वाटतं तुला त्या प्रेक्षकांच्या या प्रेमाबद्दल? मला खूप भारी वाटतंय. प्रेक्षकांनी इतकं मन, इतकं आठवडे मला वोट करून टिकून ठेवलं 11 आठवडे. ते मला खूप भारी, मी लोकांच्या मनात राज्य केलं. काल त्यांचे हृदय जिंकवलं, ट्रॉफीपेक्षा त्यांचं प्रेम जिंकवलं. खूप आवडलं मला. मला एक सांग, ज्यावेळी तुझं एक्झिट झाली या बिग बॉस हाऊसच्या घरातून, तर त्यावेळी तन्वीला खूप वाईट वाटलं. ती इतकी ढसाढसा रडत होती. तिच्या प्रेमाबद्दल काय? कारण तुमच्या दोघांचा बॉन्ड तर आम्ही बघितलेलाच आहे. हो, तर तिला फारच दुःख झालं की आमचं असं होतं की आपण डायरेक्ट फिनाले म्हणजे आपण दोघं आपल्या हाताने लाईट बंद करून जाऊ बिग बॉसच्या घरात, असं आम्ही ठरवलं होतं. पण ते काय स्वप्न अधुरच राहिलं. आणि ते आमच्या दोघांचे खरंच भाऊ बहिणीचं नातं होतं एकदम स्ट्रॉंग. त्यामुळं तिला खूपच राहिला, तिला बर्दाश्त नाही झाली, ती लढली खूप जास्त. आणि ज्यावेळी तुझी बिग बॉसमध्ये निवड झाली त्यावेळी काय स्वप्न घेऊन तू इथं आला होतास, त्याच्याबद्दल सांगतो. माझं स्वप्न खूप काही घेऊन आलं होतं. आता बिग बॉसमध्ये जाणार, विनर बनणार, मग मला घर बांधायचं आहे, मग मला गाडी घ्यायची, हे स्वप्न घेऊन आलतो मी. कुठं घर बांधणार आहेस? मी माझ्या गावीला घर बांधणार. बरं, तुझ्या आई वडिलांशी आत्ता आम्ही बोललो, खूप छान त्यांनी गप्पा मारल्या. खूप कष्ट करतात ते तुझ्यासाठी. तुझे वडील एका गाडीचे ड्रायव्हर आहेत, तुझा भाऊसुद्धा खूप काम करतोय, आई तुझी शेतात काम करते. काय सांगशील एकंदरीत तुझ्या फॅमिलीबद्दल? माझ्या फॅमिलीनं खूप पहिल्यापासून मेहनत केलेली आहे. रानातलं वगैरे भावानी पण आणि पप्पानी पण ड्रायव्हरकी करते. पण माझं स्वप्न आहे की पप्पा जे लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर जाते, जे करते, मला असं वाटतं की मी स्वतःची एक गाडी घ्यावा आणि कार्यक्रमाला पप्पाला घेऊन कुठंतरी जावा. आईचं स्वप्न आहे घर बांधावं एक, तर मला असं वाटतं आपलं घर बांधावा आणि काहीतरी आपलं व्हावं पुढं चालून. हे माझं स्वप्न. आईसाठी तुला शेत घ्यायचं आहे आणि पप्पांसाठी स्वतःची गाडी घ्यायची? हो, मला आईसाठी घर बनवायचं आहे आणि पप्पांसाठी गाडी घ्यायची आहे. बरं, आणि मला एक सांग, आत्ता तुला जो आजार आहे त्याच्यामुळं बऱ्याच यातना होत आहेत तुम्हाला. मला आत्ता तुझ्या वडिलांनी सांगितलं की महिन्यातून एकदा तुला रक्त द्यावं लागतं. काय नेमका आजार आहे आणि केव्हापासून तू हा त्रास सहन करतोयस? मला 5 वर्षापासून हा आजार आहे, तेव्हापासून मी सहन करतोय. थॅलेसेमिया आजार आहे, त्याचा खूपच खर्च आहे. 25 लाख रुपये एक इंजेक्शनला. पण ते काय आता मला पूर्ण करायचं आहे हिमतीवर, तर मला त्याच्यासाठी थोडं हे होते. दर महिन्याचा काय खर्च असतो तुझा आजारपणाचा? माझा दर महिन्याचा असतो, एक जणाचा 10,000, दोघा भावाचे 15 ते 20,000 रुपये जातात आमच्या दोघांचे. आणि तुझ्या भावालाही सेम सारखाच आजार आहे का? त्याच्याबद्दल सांग थोडं. माझ्या भावाला बी सेम आजार आहे आणि मला पण सेम आजार आहे. आमच्या दोघांचा आजार सेम आहे. मग तुम्ही कसं काय मॅनेज करताय हा सगळा खर्च? काय नेमकं कोण मदत करतं का तुझे आई वडीलच कष्टाने हे सगळं चालवत आहेत घर तुमचं? नाही, पहिलं तर नव्हतं. पहिलं तर मम्मी पप्पाच करायचे. पण आता एवढं मी फेमस झालो त्यानंतर मला यायचे थोडेफार पैसे किंवा काही, तर ते माझं आता दवाखान्याचं मी करतोय, स्वतःच्या याच्यावरच मी करतोय. आणि जे आई पप्पा जे पैसे कमवते, ड्रायव्हरचे पगार, तर ते घराचं लोन भरते. माझ्या दवाखान्यासाठी काही लोन काढलं होतं आणि त्यांचं ते घर थोडंसं खराब झालेलं होतं स्टार्टिंगला, आज्यांनी घर बनवलेलं होतं त्या टायमाला, तर ते लोन माझे पप्पा फेडतात. तू मूळचा कुठला राहणार आहेस हे आपल्या प्रेक्षकांना सांग. मी राहणार वलखेड गावाचा आहे, परतूर तालुका आणि जिल्हा जालना आहे. जिल्हा जालना. आणि तिथं केवढं घर आहे तुमचं? माझं आहे एक एवढंच, जे की असतंय ना मुंबईला एक रूम असते 1 BHK, त्याच्यातच किचन असतं, त्याच्यातच राहायचं झोपायचं, तेवढंच माझी एक रूम आहे. तुमचं शेत आहे का स्वतःचं का नाही? माझं शेत होतं पण ते पण विकल्यात आलं आहे माझ्या आजारपणात. ते पण मला खूप वाईट वाटतंय. बरोबर ना. आणि आता आपण हे बिग बॉस बद्दल बोलतोय, तर काय वाटतं तुला ह्या हाऊसमधलं किंवा या घरातले कोणते सदस्य तुला आपले वाटले आणि कोण तुझे नव्हतेच? मला असं वाटतंय की
ह्या बिग बॉसच्या घरामध्ये कंटेस्टंट मला वाटले फक्त मला काटा ग्रुप एक आपला वाटला. बाकीचे दुसरे जे होते ते मला नाहीच वाटले आपले. अनुश्री, राकेश यांच्याबद्दल काय सांगशील? अनुश्री, राकेश खूप चांगले होते. माझ्यापाशी एक स्वीट कॉर्नर होतं, पण जे राकेश दादांनी जे मागच्या बारीत ते बोलले होते की आता मागच्या भावच्या धक्क्यावर सांगण्यात आलं की प्रभू वीक वाटत होता पण नॉमिनेट करणार होतो, पण काट्यातलं असल्यामुळं मी नाही करू शकलो. तर ते थोडंसं दुःख आहे मला, असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि विशालजी तुझी तर फुल टशन आहे. हो, ते आम्ही पहिल्या आठवड्यापासूनच माझा तो दुश्मन हे ते आहे. वादविवाद करायचो आम्ही दोघं एकमेक. तो कोणाशी लढत नव्हता, पण मीच एकला त्याच्यासोबत लढायचो. आणि तन्वीने तर तिची साडी आम्ही बघितलं, तुझे आई वडील बिग बॉसच्या घरात आले होते, ती साडी दिली. खूप इमोशनल मोमेंट असेल ना? हो, माझ्या आई ज्या टायमाला आलती तर आमच्या अशा गप्पा रंगल्या होत्या. मला आपण शॉपिंगला जाऊ बाहेर फिनालेनंतर, तर ती बोलली मी तुझ्या आईला इथं आल्यावरच साडी देईन. तर तिनं दिली खरंच. आणि टी व्ही पण मला दिली, तर खूप भारी वाटते. तुला काय दिलं तिने? टी व्ही पण पाठवली. ती बोलली होती फोनवर तुझे आई पप्पा बघते, तर टी व्ही पण तिच्यातर्फे दिली मला. पण सोशल मीडियावर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. लोक असं म्हणतात की ती फक्त दाखवते ती तुझी, पण तिने जर वेळ होती त्यावेळी तिने तुला सपोर्ट केला नाही, असंही लोक सोशल मीडियावर म्हणतात. काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं असं काहीच नाही. तिनं जेवढा सपोर्ट करायचा होता तेवढा केलेला आहे. आणि मी पण माझ्या मेहनतीनं जेवढं मी गेम खेळायचं होतं तेवढं मी खेळलेलो आहे. बाकी नशिबाच्या पुढं काहीच नव्हतं आणि माझंच नशीब होतं म्हणून मी बिग बॉसच्या घरात आलो होतो. आणि जर नशीब असतं तर विनरही झालो असतो, हे माझं मत आहे. केवळ नशिबामुळं तू मागं पडलास का आणखी काही गोष्टी आहेत ज्यामुळे तू ट्रॉफी नाही जिंकू शकलास? आता नशीबी एक साथ द्यायला पाहिजे, आपण पण काहीतरी करायला पाहिजे. मला असं वाटतं मागच्या आठवड्यामध्ये कुठंतरी मी शांत झालो होतो आणि जेवढं एंटरटेनमेंट करायचं तेवढं माझ्याकडून झालं नाही. का शांत झाला होतास? कारण की माझ्या मम्मी पप्पाचं किंवा माझ्या आजीचं मला ध्यान, म्हणजे मला असं जाणवू लागलं आपल्या घरी नेमकं झालं काय असन. आणि ज्या टायमाला मला असं काही मनात येत होतं आणि नंतर बाहेर आलं कळलं की माझ्या आजीचा हात पूर्णपणे मोडलेला आहे पूर्ण. हो, म्हणजे ते तुला काहीतरी आतमध्ये जाणीव झाली होती. हां, तर त्यामुळं मला कुठंतरी माझा गेम डाऊन झालता. आणि आई वडील ज्यावेळी बिग बॉसच्या घरात आले त्यावेळी पहिली प्रतिक्रिया काय होती तुझी? पहिली प्रतिक्रिया हीच होती, घरातले समजे कसे आहेत, तर ते बोलले समजे चांगले आहे. आणि बोलले तुझा गेम जरा डाऊन झाला आहे, कुठं तू बोलत नाहीस फक्त बसतोस, तर तुझा गेम जरा चांगला कर जसा खेळत होता मागच्या 8 आठवड्यात 2 आठवड्यात दिसला नाही. तर मी बोललो ठीक आहे नक्कीच करणार. पण आता नेमकं मी आता 11व्या आठवड्यात गेम ऑफ केला होता, पण त्या टायमाला माझ्याकडून चान्स निघून गेलेला होता. आणि त्या टायमाला माझा चान्स निघून गेलेला होता आणि तिथूनच मी लोकांनी वोटिंग केली नाही, घराबाहेर काढलं. बरं, आता काहीच फेऱ्या राहिल्यात, काहीच आठवडे राहिलेत. कोण पहिल्या 3 मध्ये येईल असं वाटतं आणि ट्रॉफी कोण जिंकेल असं तुझा अंदाज आहे? माझा अंदाज असा आहे की मी तन्वीला जिंकून देणार, कोण्या हालतमध्ये तीच जिंकणार. प्रेक्षकाचं तर मत असतंय, कधी बी चेंज होऊ शकतंय. आणि मला असं वाटतंय विशाल किंवा राकेश दादा किंवा तन्वी तिघातून कोणीही जिंकू शकतोय. आणि पहिल्यांदा बिग बॉस संपेल त्यावेळी या घरातल्या कोणाला तुला पहिल्यांदा भेटायचं? तन्वीलाच भेटणार बा पहिलं, कारण की इतकी मैत्री बनली तर खूपच आठवण येते. मी आलोय तर इकडं खूपच आठवण येते. तन्वीला तुझ्या घरी बोलवणार आहेस का? हो, आत्ता तर सध्या नाही बोलवणार, कारण की माझं खूपच छोटं घर आहे, तर मला आवडणार नाही ते बोलवायला. आणि माझं ज्या टायमाला घर बनवीन त्या टायमाला मी समध्या पदकाला माझ्या घरी बोलवीन. बरं, मला सांग तू आत्ता किती वर्षाचा आहे, काय वय आहे तुझं? माझं वय 20 वर्ष आहे चालू. बरं, आणि आता आम्ही बघतोय तुझे खूप मोठा फॅन फॉलोअर आहे, ते सांग किती फॉलोअर आहेत तुझे, कुठं कुठं? माझ्या अख्ख्या महाराष्ट्रात फॅन फॉलोईंग आहे. 2.4 मिलियन फॉलोअर आहेत माझे टोटल सगळीकडे. हां, पण आम्ही असंही ऐकलं की तुझं यूट्यूब खूप चांगलं चाललं होतं, पण समहाऊ ते चॅनल आता नाही आहे वर्क. हो, चॅनल माझं चाललं होतं, पण कसं काय माहिती डिलीट झालं आहे माझं चॅनल यूट्यूबचं, त्यामुळं. मग आता कुणाची मदत घेणार आहेस का तू?
हो आता बघू कोणाची तरी मदत बघू कोणाची आणून देते का कोणी चॅनल ते बघावं लागेल. पुढची तुझी स्वप्न काय आहेत? आयुष्यात काय करायचं आहे तुला? आयुष्यात मला माझ्या स्वतःचा विलास करायचा आहे. परत मला एक गाडी घ्यायची आहे. म्हणजे माझ्या आई पप्पाला राजा राणी बनवायचं आहे. बर हो का? आणि ह्या क्षेत्रात तुला काय काम करायचं आहे? म्हणजे सिनेमात काम करायचं आहे, टी व्ही सिरियलमध्ये काम करायचं आहे, आणखी काय करायचं आहे? मला बऱ्याच गोष्टी करायच्यात. मला पिक्चरमध्ये पण करायचं आहे काम आणि सिरियलमध्ये पण काम करायचं आणि हिंदी बिग बॉसमध्ये पण जायचं आहे आणि हिंदी बिग बॉस पण करायचं आहे. मला हिंदी परफेक्ट येते आणि मला हिंदी बिग बॉस पण करायचं आहे. असे कोणते कलाकार आहेत ह्या क्षेत्रातले की ज्यांना तुझी भेटण्याची प्रचंड इच्छा आहे पण तू अजून भेटू शकलेला नाही? हिरो म्हणून हिरो हिरोईन कोणी सांग. मला असं वाटतंय त्या कलाकाराला भेटायची खूप इच्छा आहे. एक तर आहे सलमान सर, एक आहेत शाहरुख सर आणि तिसरे आहेत मिथुन चक्रवर्ती. या तिघा जणाला खूप भेटायची इच्छा आहे खूप, पण अजून भेटलोच नाही मी. तुला डॉन म्हणून ओळखतात, अमिताभ बच्चन यांना नाही का भेटायचं तुला? हा भेटायचं आहे आता आणि आता नक्कीच भेटणार. आता नक्कीच आपण भेटू शकतो आता. तुला आणि हे काळू डॉन हे नाव कोणी दिलंय रे? त्याच्या मागची स्टोरी सांग ना जरा. मला कोणी पण चिडवायचं, कोणी पण चिडवायचं तर मला असं वाटत होतं काळू कोणी काळ्या काही बोलायचं तर मला ते वाईट वाटायचं. मग मी बोललो आता आपण काहीतरी नाव ठेवू. लोकांना हसवणारा डॉन नाव ठेवलं होतं मग मी. बरं तुझ्या आजारपणामुळे तुझं फारसं शिक्षण झालेलं नाही आहे, ह्याच्या पुढे शिक्षण करायचा तुझा विचार आहे का? हो तर आजारी पडायचं घडी तर माझं शिक्षण झालं नाही. तर आता नक्कीच मी इथून पुढं मला शिक्षण करायची इच्छा झालेली आहे. तर मी 12वीपर्यंत शिकणार परत. आता किती शिकलायस? आता मी 8वीपर्यंत शिकलेलो आहे. आणि तुझं आम्ही चॅनल बघितलं, तुला खाण्याची खूप आवड आहे. बरंच तू काय काय करत? तुझ्या खाण्याच्या आवडीनिवडी सांग. माझ्या खाण्याच्या आवडी मला कपुरी आवडते, मला चिकन मटन आवडतं, फिश आवडते. म्हणजे मला नॉनव्हेज पदार्थ खूप आवडते. पाणीपुरी आवडते, असं मला खूप आवडतं. ठेसा भाकर आवडते, मटण भाकर आवडते, असं खायला मला आवडतं. आणि स्वतः काही बनवतोस का? हो मला समजा बनवा येते. चपाती येते बनवायला, चिकन बनवा येतं, चाय बनवा येते, समजा येतं मला. आई वडिलांना कधी खाऊ घातलंयस का? हो बऱ्याच वेळा खाऊ घातलेला आहे आई पप्पांना. बिग बॉसच्या घरात पण बनवून खाऊ घातलेलं आहे. काय काय सांग. मी बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला पण अंडे बनवून देत होतो, ऑमलेट. परत त्याच्यानंतर मी वरण भात बनवायचो, त्याच्यानंतर मी चिकन बनवलं. असं खूप गोष्टी बनवून खाऊ घातलं. आणि तुझ्या हातचं तुझ्या आई वडिलांना काय आवडतं? माझ्या हातचं आई पप्पाला चिकनचं हे आवडतं, रस्सा, चिकन रस्सा. खूप छान. मला वाटतं की रसिको असा आहे हा प्रभू, खूप मेहनत करून इथं आलेला आहे. तर प्रभू मी तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. मोठी संधी, मोठा प्लॅटफॉर्म तुला मिळालेला आहे. या संधीचं सोनं कर. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद. असं प्रेम सपोर्ट दिल्याबद्दल काळजापासून धन्यवाद. आणि हे जे माझा पॉडकास्ट आहे हे नक्कीच हिंदी बिग बॉस टीमपर्यंत पोहोचा. मला नक्कीच कॉल करा आणि मला एकदा तरी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.